तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ घेण्याचं कारण असं होतं मित्रांनो, माझं एक लोंढे साहेब म्हणून आहे, त्यांची मला प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट आली म्हणे, किरण भाऊ म्हणे आपल्याला पुढची एड आपण किती घेतली पाहिजे म्हणे, एकदम सविस्तर आणि एकदम आम्हाला समजा अशी भाषा सांगू म्हणे. तर आज आपल्यासोबत राहुल मिस्त्री. राहुल मिस्त्रीला तुमच्या कमेंटवर एकदम सोप्या पद्धतीने एकदम तुम्हाला समजेल आणि जेणेकरून तुमच्या घराचे काम करताना कुठलीच अडचण येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगतील. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री आपल्या लोंढे साहेबांना एकदम व्यवस्थित सांगून द्या की त्यांची पोरची आहे त्यांनी कशा पद्धतीने ठेवली पाहिजे. सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस पोर्च घेतो तर आपली घराची हाईट किती असेल पाहिजे, ही 11 फूट असायला पाहिजे. बरं. म्हणजे पोर्च त्याच्या डिपेंड मग पोर्चची हाईट येणार आहे आपल्याला. जर आपल्याला रूमची साईज जर 11 फूट हाईट आहे तर पोर्चची आपण 10 फूट ठेवायला पाहिजे. म्हणजे कशी 10 फूट येते, आपण हा जो बीम घेणार आहे तो आहे ना आपल्याला 18 इंचाचा येणार आहे. बरं. म्हणजे जो आपण स्लॅबचा बीम घेणार आहे तर तो वरचा मेन स्लॅब आहे ना तो आपल्याला टॉपला आला पाहिजे, नसं हा स्लॅब आहे ना बॉटमला आला पाहिजे. तुम्ही वर दाखवू शकता त्याला आपला बॉटमला आपण हा पोर्च भरली. इकडे एक मिनिट इकडे दाखवत आहे. आता तुम्ही इकडे पहा, इकडे पाहिल्यानंतर तुमच्या एकदम व्यवस्थित लक्ष देईल की आपण हा जो वरला जो स्लॅब आहे तर हा आपण बॉटमला घेईल. हा बॉटमला घेतला तो जो portion. मेन स्लॅब आहे ना आपला रूमचा तो आपण टॉपला घेईल. तो मधला जो स्लॅब असेल तो आपण टॉपला घेतला ना बॉटमला घेतला, याच्यामुळे आपला काय फायदा झाला राहुल मिस्त्रीला. सर्वात प्रथम हे दिसायला बी भारी राहतो आणि ऍक्टिव्ह दिसतो आपलं, जेणेकरून आपलं व्हॅल्युएशन एकदम भारी दिसतं. आणि पावसा पाण्याचं बी थोडंसं ज्यावेळेस आपण पाऊस झिमझिम सुरू झाले इथं बसलं तर एकदम ऍक्टिव्ह असं मस्त फिलिंग येते. बरोबर. सर्वात प्रथम आपल्याला हे 10 फूट हाईट का झाली तर आपण इथे चौकटी पैसे दाखवू शकता. आपण हे ना हे 6 इंच आपण खाली ठेवली रूमपेक्षा, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आपल्याला हे ना राईट 10 फूट हाईट आली याची. म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करू शकता, जेणेकरून आपला इलिव्हेशन मध्ये बी बंगला एकदम असा सुपर दिसणार. आणि आपण ज्यावेळेस इथे बसन त्यावेळेस हे बंगल्याचे आपल्याला एकदम अशी फिलिंग येईल. म्हणजे जेणेकरून आपला सर्व म्हणजे महत्वाचा जो पोर्च राहतो सर्व गुण संपन्न असा हा पोर्च होणार आहे आपला. तर ठीक आहे. आता मित्रांनो, लोंढे साहेबांना आपली माहिती कळाली असेल. लोंढे साहेब, तुम्ही ज्यावेळेस तुमचा स्लॅब टाकणार आहे, तुमच्या स्लॅबचा जो आतला भाग राहील, जो तुमच्या हॉल बेडरूम राहील तो टॉपला घ्यायचा आहे तुम्हाला, आणि जो बाहेरचा जो आपला पोर्च येणार आहे तो बॉटमला घ्यायचा आहे, जेणेकरून तर आपण जर आता ग्राउंड फ्लोर आहे पण ज्यावेळेस फर्स्ट फ्लोअर घेणार आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू त्याचा पुढचा पोर्च कसा घ्यायचा आहे. बरं ठीक आहे. तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये ते राहुल मिस्त्री व्यवस्थित सांगतील, कारण की आपल्या याच्यावरला जर मजला असला तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने पोर्च घेतला पाहिजे. तर मित्रांनो, मी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी गेलो होतो, तर आजचे 5-10 वर्ष पहिले ना एक जुनी पद्धत होती का जो आपला पोर्च राहायचा तो आपल्याला 7 फुटावर टाकला जायचा. तर ती एकदम चुकीची पद्धत होती आणि त्या पद्धतीमुळे काय व्हायचं माहिती का, जो आपल्या घराला सगळ्यात महत्वाचा लुक येणार होता तो लुक येत नव्हता. आणि तो लुक न आल्यामुळे आपल्या घराचं जे पूर्ण जेवढं आपण काय दिसण्यासाठी जी एकदम जबरदस्त अशी क्वालिटी पाहिजे होती ती दिसत नव्हतं. मग त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण असा लंबा जर स्लॅब घेतला ना तर आपल्याला जे इलिव्हेशन द्यायचंय ते पण एकदम अॅक्युरेट आणि एकदम जबरदस्त दिसणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घराचा लुक आहे ना ते एकदम मस्त आणि एकदम छान दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, लोंढे साहेब तुम्ही पण सांगायचे व्हिडिओ कसा वाटला आणि आम्हाला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि